नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी रोगाचं वेळेवर नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या काही भागात गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय. तांबेरा रोगासाठी काय उपाय करायचे, कोणत्या फवारण्या करायच्या किंवा शेतात अजून तांबेरा आला नसेल तर तो येऊ नये म्हणून काय करायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण समजून घेऊयात की आपल्या गव्हावर तांबेरा आला हे ओळखायचं कसं. तांबेरा म्हणजे तांब. तांबे धातूच्या रंगासारखे डाग जेव्हा पिकाच्या पानावर, देठावर दिसायला लागतात तेव्हा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असं म्हणता येतं. पण याची सुरुवात कशी होते ते पाहूयात. सुरुवातीला पानांवर पिवळसर रंगाचे गोल किंवा अंडाकृती पुळीसारखे ठिपके दिसतात. पुढे हे ठिपके वाढून त्यामध्ये बुरशीचे बीजाणू तयार होतात. ठिपके फुगल्यासारखे दिसून नंतर फुटतात आणि त्यातून भगव्या रंगाचे बीजाणू बाहेर पडतात, ज्यामुळे पानांवर गंज आल्यासारखा रंग दिसतो. हे बीजाणू सहजपणे हाताला आणि कपड्यांना चिकटतात. पण या तांबेरा रोगामुळे पिकावर नेमका काय परिणाम होतो ते समजून घेऊयात. सुरुवातीला वरच्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि जास्त प्रादुर्भावात पानं सुकून वाळतात. तांबेरा रोगामुळे पानांना अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा येतो. शिवाय पानंही सुकायला लागतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, दाणे कमी भरतात आणि एकूणच उत्पादन कमी होतं. यानंतर तांबेरा रोग झाल्यावर काय करायचं, कोणत्या फवारण्या करायच्या ते जाणून घेऊयात. तुमच्या शेतात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर पहिलं काम करायचं ते म्हणजे रोगग्रस्त झाडं काढून टाकायची आणि त्यांना शेतापासून दूर न्यायचं आणि त्यांची योग्य ती विल्हेवाट लावायची. शेतामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करायची आणि प्रादुर्भाव जास्त वाटला तर रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी करायची. आता हे बुरशीनाशक कोणते तेही पाहूयात. तांबेरा रोगासाठी क्रेसॉक्झिम मिथाइल 44.3% SC, मँकोझेब 75% WP, टेम्ब्युकोन्झोल 38.39% WSC, झायनेप 75% WP या बुरशीनाशकांची फवारणी करावी. याशिवाय संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करायची असल्यास ॲक्झोक्सिस्ट्रोबिन 18.2% अधिक डायफेनकोन्झोल 11.4% WSC किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबिन 11% अधिक टेम्ब्युकोन्झोल 18.3% WSC किंवा फ्ल्युझापायरोझॅड अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन यांची फवारणी करावी. आणि जर तुमच्या शेतात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव नाहीये पण तो येऊ नये म्हणून काय करायचं तेही पाहूयात. मुळातच गव्हाच्या लागवडीसाठी नेहमी रोगमुक्त बियाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी योग्य बीज प्रक्रिया करावी. रोगप्रतिकारक वाणांची निवड करायची आहे. पिकाची पानं जास्त काळ ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसंच नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. जमिनीत किंवा पिकांवर ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या गव्हावर कोणता रोग आलाय का आणि तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.